नमस्कार, मी ऋषाली. ईबीएम न्यूजच्या सुपरफास्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. बघूया आजच्या खास सुपरफास्ट न्यूज. राज्यात काँग्रेस पाठोपाठच राष्ट्रवादीने देखील पहिल्या 10 लोकसभा निवडणूक उमेदवारांची केली यादी जाहीर. पहिल्या 10 जाहीर उमेदवारांमध्ये जळगाव मतदारसंघासाठी जाहीर झाले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव. अधिकृत घोषणेमुळे येईल आता देवकरांच्या प्रचाराला वेग. भाजप उमेदवारीची मात्र आहे प्रतीक्षा. भाजपच्या राज्याच्या कोर कमिटीत ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यासह आता खानदेशातून घेतलाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुनील मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे हे नेते राज्याच्या कोर कमिटीत आहेत. त्यांच्यासह आता नामदार गिरीश महाजन यांचा झालाय समावेश. कोर कमिटीला ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे गैरहजर राहिल्याने त्यांना कमिटीतून वगळल्याच्या पसरल्या होत्या अफवा. खडसेंना वगळले नाही तर महाजनांचाही समावेश झाल्याचे आले समोर. जळगाव लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचार यंत्रणेने घेतलाय जोर. जळगाव मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचार सभा, बैठका, मेळावे घेताना कोणती भाषणे द्यावी, कोणत्या मुद्द्यांवर विचार मांडावे, सरकारविरोधात कोणते प्रभावी मुद्दे मांडावे यासाठी मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी घेण्यात आले वक्ता प्रशिक्षण शिबिर. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता वाढलेली असून आता फक्त आमदार स्मिता वाघ आघाडीवर तर पुन्हा खासदार A.T. पाटील यांच्याच नावाची होऊ लागली चर्चा. अनिश्चित अधिकृत घोषणेपर्यंत नावांच्या वावड्यांचा फेकूपणाच उमेदवारीबाबत येतोय निदर्शनास. प्रशासनातर्फे राबवण्यात आलेल्या वाळू लिलाव प्रक्रियेला जिल्ह्यात सर्रासपणे अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याने मिळाला नाही प्रतिसाद. त्यातही निवडणुकांमध्ये व्यस्त प्रशासकीय यंत्रणेचा गैरफायदा घेत ही वाळू चोरी वाढण्याची शक्यता बघता जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करत दंड आकारण्यात आलेली वाहने न सोडण्याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र देण्याच्या दिल्यात सूचना. महसूल, पोलीस व RTO विभागाच्या बैठकीत दिल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना. पाकिस्तानी लष्कराच्या संरक्षणात असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्या मसूद अझर याला 10 वर्षात चौथ्यांदा वाचवणाऱ्या चीनच्या विरोधात जळगाव येथे श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाने पुन्हा एकदा घेतले चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन हाती. मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली देशभक्त नागरिकांनी महाराणा प्रताप चौकात जाळला चीनचा राष्ट्रध्वज. चीनचा निषेध करत भारत माता की जयचा झाला देशप्रेमींमधून जयघोष. जळगाव महापालिका आयुक्त पदाची सूत्र आज घेणार नवनियुक्त आयुक्त डॉक्टर उदय टेकाडे. विद्यमान आयुक्त चंद्रकांत डांगे यांची लोकसभा निवडणूक निरीक्षकपदी निवड झाल्याने सोडावा लागणार त्यांना तात्काळ पदभार. त्यामुळेच आयुक्त पदाची सूत्र तातडीने घेतील डॉक्टर उदय टेकाडे. ईबीएम सुपरफास्ट न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूया उद्याच्या ईबीएम सुपरफास्ट न्यूज मध्ये. तोपर्यंत बघत राहा ईबीएम न्यूज.